आपल्यातील बऱ्याच जणांना स्किनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात ते फेस करावे लागतात. म्हणूनच म्हटलं तुम्हाला नॅचरल पद्धतीने बनवलेला सोप दाखवावा. तर त्यासाठी मी ते एक कोरफडीचं पान घेतलेलं आणि याचं जे वरचं कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. नॅचरल पद्धतीने हा जो सोप आहे तो आपण बनवणार आहोत, त्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स आपल्याला इथे होत नाही. शिवाय कोरफड जी असते ती आपल्या स्किनच्या हेल्थसाठी आणि हेअरच्या हेल्थसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते. कोरफडीचा वापर हा खूप साऱ्या मेडिसिन्समध्ये आणि कॉस्मेटिक्समध्ये केला जातो, कारण ती आपल्या स्किनला खूप छान प्रकारे नरिश करते. तुमच्या चेहऱ्यावर कुठे पिंपल्स वगैरे असतील तर ते कमी करण्याचं कामही कोरफड करते. आता आपण कोरफडीचं वरचं कवर काढून त्यातला गर काढून घेतलेला आहे आणि हा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे, म्हणजे त्यात काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातात आणि या प्रकारे फाईन अशी याची पेस्ट आपल्याला मिळते. आता इथे मी पाव किलोचा सोप बेस घेतलेला आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी ते स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहे, म्हणजे तो लवकर वितळेल. आता हा जो सोप बेस आहे तो आपल्याला डबल बॉइलिंगच्या मेथडने मेल्ट करून घ्यायचा आहे. पातेल्यात मी ते पाणी गरम करत ठेवलेले आहे, त्यावर आपल्याला एक ताट ठेवून घ्यायचं आहे. त्यात हा सोप बेस आपल्याला टाकून घ्यायचा आहे घरगुती पद्धतीने, आणि खूप सोपी पद्धत आहे ही सोप बनवण्याची. तर कोणीही हा सोप आरामात बनवू शकतो. शिवाय आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही हा सोप नक्की ट्राय करा. यातच मी आता ग्रीन कलर आणि ॲलोवेराचा जेल टाकून घेतलेला आहे. तुम्हाला कुठला सेंट टाकायचा असेल म्हणजे इसेन्स, तर तोही तुम्ही टाकू शकतात. मी ते रोज इसेन्स टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते 1 तास आपल्याला सेट करून घ्यायचे. 1 तासानंतर आपला जो ॲलोवेराचा सोप आहे तो इथे सेट होऊन तयार आहे. तो इथे मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवणार आहे. बघा किती छान असा ॲलोवेराचा आपला सोप बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.